नमस्कार. ॲग्रोवनच्या हवामान बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. उत्तर भारतासह राज्याच्या बहुतांशी भागात थंडीचा कडाका चांगलाच वाढलाय. राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमान 10 अंशाच्या दरम्यान होतं, तर राज्यातील थंडी उद्याही कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं दिलाय. उत्तर भारतात थंडीची लाट कायम आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी तापमानात घट झाली आहे. आज देशातील सर्वात कमी तापमानाची नोंद पंजाब येथे झाली. पंजाबमधील आदामपूर येथे 1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर देशातील कमाल तापमान आज केरळमध्ये नोंदले गेले. केरळमधील कन्नूर येथे आज देशातील सर्वाधिक 36.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. राज्यातील काही भागात आज थंडीची लाट होती. बहुतांशी भागात आज तापमानातील घटही कायम होते. धुळे येथील कृषी महाविद्यालयात आज 4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात 5.7 अंश सेल्सिअस तापमान होते. जेऊर येथे 5.5 अंश सेल्सिअस, अहिल्यानगर येथे 5.6 अंश सेल्सिअस, मोहोळ येथे 6.8 अंश सेल्सिअस आणि नांदेड येथे 7.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात थंडी वाढल्यानं रब्बी पिकांना दिलासा मिळतोय. मधल्या काळात ढगाळ वातावरणामुळे उन्हाचा चटका वाढला होता, त्याचा पिकांवर परिणाम दिसत होता. मात्र गेल्या 2 आठवड्यांपासून तापमान पुन्हा कमी होते, तर आता थंडी चांगलीच वाढली आहे. ही थंडी रब्बी पिकांना पोषक मानली जाते. थंडी पुढील 2 दिवस कायम राहू शकते असा अंदाज हवामान विभागाने दिलाय. नैऋत्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली आहे. त्याला लागून चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही चक्राकार वाऱ्याची स्थिती समुद्र सपाटीपासून 5.8 किलोमीटर उंचीवर असून ही स्थिती आणखी ठळक होण्याची शक्यता आहे. तसंच पुढील 2 दिवसांमध्ये ही ठळक चक्राकार वाऱ्याची स्थिती तामिळनाडूच्या किनाऱ्याकडे सरकण्याची शक्यता आहे, असं हवामान विभागानं म्हटलंय. हे होतं आजचं आपलं हवामान बुलेटिन. हवामान बुलेटिनमधून आपण रोज सायंकाळी 4 वाजता आपल्या राज्यातील हवामानाचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.